नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? माझ्या जुकारकाम या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मोदक म्हणून गिफ्ट रेसिपी तुम्ही बनवू शकता. हा माझा आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का? बघितला नसेल तर नक्की पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परत देते. किंवा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. तसेच इतरही व्हिडिओ पहा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा. नेहमीप्रमाणे आजच्या पण व्हिडिओमध्ये काहीतरी खास आहे, तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ही एक चमचमीत भाजी जर तुम्ही बनवली तर बोटच चाटत राहाल. त्यासाठी वाटण म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात 1 टोमॅटो, अर्धा कांदा, 3-4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, 1 मिरची, 10-12 भिजवलेले काजू असं रवाळ वाटून घेतलं आहे. इथे मी काही दम आलूचे बटाटे उकडवून घेतलेत. त्यांना मध्ये मध्ये मी कट्स दिलेत, कारण मी पहिल्यांदा एकदा दम आलू केले होते तेव्हा ते आत कडकच राहिले होते, म्हणजे अर्धे कच्चेच वाटत होते. म्हणून मी नेहमी आता कट्स देतेच. मी प्रॉपर अशी दम आलूची रेसिपी करत नाही आहे. ही माझीच पद्धत आहे दम आलू वापरून भाजी करायची. पण ही भाजीसुद्धा खूप अफलातून झाली. ही भाजी मी टिफिनसाठी बनवली आहे. तुम्हीही अशी भाजी बनवून टिफिनला देऊ शकता किंवा थोडी पातळ ग्रेव्ही करून दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणालाही वापरू शकता. सर्व बटाट्यांची सालं काढून घेते. कट्स दिल्यामुळे बटाटे जास्तच शिजलेत, तुकडे होत आहेत काहींचे. तुम्ही करत असाल तेव्हा एखादाच कट द्या, चांगले आतपर्यंत शिजतात आणि सालंही पटपट निघतात. नेहमी एखादी वेगळी भाजी करायची असेल तर ती आपण ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल करायचा प्रयत्न करतो. पण कधीतरी स्वतःची स्टाईल निर्माण करून मस्त अशी भाजी जरूर करून पहा. दम आलू रेसिपी करताना दही पण घालावं लागतं, पण मी यात दही वगैरे न घालताच बनवणार आहे. सर्व उकडलेले हे दम आलूचे बटाटे आता तळून घेतले. हलक्याशा सोनेरी रंगावर तळून घेतले. जास्त पण चॉकलेटी कलर नाही आणलाय, नाही तर चव त्याची बिघडेल. तळण्यासाठी जे तेल घेतलेलं त्यातलं मी खूपसं काढून घेतलं आहे. अगदी 1 पळीभर मी तेल ठेवलं आहे आणि आता त्याच्यातच पुढच्या भाजीची मी फोडणी घालते. नॉर्मल आपली जी फोडणी असते तशीच मी घालणार आहे. आपण नेहमी भाज्यांसाठी घालतो तशीच. आणि तेलात 2 चमचे मसाला टाकते आहे, लाल मसाला, म्हणजे तर्रीसारखा लाल रंग येईल जरा भाजीला, मस्त छान दिसेल. आणि पाणी घातलं म्हणजे मसाले करपणार नाहीत. आणि आता हे मगाशी केलेलं वाटण मस्त मिक्स करून घ्यायचं. वाटण टाकल्यावर जरा कलर फेंटच वाटायला लागला आहे. थोडंसं 1 चमचा अजून मसाला टाकते, म्हणजे चांगला आणखीन कलर येईल. तर छानसं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी. जास्त ग्रेव्ही करायची असेल तर पाणी तुम्ही जास्त वापरा. नीट मिक्स करून घेतलं आहे. आता या मसाल्यांना चांगलं शिजू दे, तोपर्यंत मी झाकण लावून ठेवते. 5 मिनटं झाकण लावून ठेवल्यानंतर हे छान शिजतील. कढईला तेल सुटू लागल्यावर समजावं की चांगले शिजलेत हे मसाले. मी जास्त तेल नाही टाकलं, त्यामुळे जास्त तेल कढईला जमा नाही होणार. दम आलू टाकल्यानंतर मस्त मिक्स करून घेऊया आणि जरा 5 मिनटं वाफू देऊया. बघितलं किती सोप्या पद्धतीने मी ही भाजी केली आहे आणि काही झंझट नाही दही फाटण्याचं वगैरे. डायरेक्ट वाटण टाकून तुम्ही अशीच करू शकता. तळलेले दम आलू आहेत त्यामुळे ते खूप छान लागतात खाताना. आणि आता 5 मिनटं झाली आहेत वाफवून, मस्त भाजी तयार झाली आहे. त्याच्यावर गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर टाकूया. तर ही मस्त भाजी अशी दम आलूची तयार झाली आहे. अगदी सोप्या पद्धतीने पटकन होते. फक्त तळणं उकडणं ह्या गोष्टी सोडल्या तर तसं म्हटलं तर खूप पटकनच होते ही भाजी. आणि आता ही मी भाजी तशीच टिफिनला देणार आहे. काही सांडणार वगैरे पण नाही आहे, तेल पण ओघळणार नाही. त्यामुळे माझे मिस्टर पण खुश आणि मी पण खुश. हो ना, कारण आपण छान भाजी व्हावी यासाठी तेल जास्त टाकतो आणि मग ते डब्यात आपण जेव्हा टिफिनसाठी देतो तर डबा वाकडा तिकडा होऊन तेलसुद्धा सांडतो, ओघळतो. म्हणून सध्या मी हे असे एअरलॉकचे डबे वापरते आहे. माझ्या फोनमध्ये इतकी मेमरी झाली आहे की शूट करत असताना शूटिंगमध्येच बंद होतं, कारण स्टोरेजसाठी जागाच नाही आहे. 2-3दा असंच झालं, म्हणून ठरवलं आज खूपसे फोटो व्हिडिओ लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करून टाकूया आणि नको ते डिलीट करून टाकूया. तरीसुद्धा असे काही फोटो असतात, व्हिडिओ असतात की ते आपल्याला नकोसे वाटले तरी डिलीट करावेसे वाटतच नाहीत. मग ते साठत जातात, ते वेगळेच.
त्याचं पण एखाद दिवशी सॉर्टिंग करायला पाहिजे. डबल क्लिक करून सुद्धा एकाच पोझिशनचे आपण खूप फोटोज काढतो, त्यातले पण काही डिलीट करते. असं वाटतं हे कॉम्प्युटर वर्क आहे तर पटकन होईल, पण फोटोज बघितले की त्या आठवणी जाग्या होतात आणि या साध्या कामाला तास 2 तास सुद्धा सहज लागतात. बाप्पासाठी नैवेद्य दाखवायचा होता तर मी मोदक केले होते. नैवेद्याला मी 5 मोदक दाखवले. आम्ही माणसं पण 2, त्यामुळे कमी केले आणि पटकन संपवले पण आता मी थोडा वेगळा गोड पदार्थ करणार आहे. कदाचित तुम्हाला तो माहीत असेल. भाताचा प्रकार आहे हा. तर छोटी 1.5 वाटी मी काली मुछोर तांदूळ घेतला आहे. होल ग्रेन बासमती सोडून कुठलाही तांदूळ घेऊ शकता तुम्ही. मी तांदूळ 2दा व्यवस्थित धुवून आपण भात शिजायला लावतो तसा लावलाय. भात शिजायला जेवढं पाणी लागतं त्यापेक्षा थोडंसं कमी घेतलंय आणि शिजतानाच मीठ टाकलंय. इथे मी ड्रायफ्रुट्स पाण्यात बुडवून ठेवलेत. बदाम, पिस्ता, काजू, बेदाणे आणि केशर टाकले, त्यामुळे पाणी पिवळं झालंय. हे छान लागतात, शिवाय छान दिसतातही. तर भात शिजेपर्यंत बदाम आणि पिस्त्याची सालं काढून ठेवली मी. तर सोलून आता एवढे झालेत. हे मी मोठेच तुकडे ठेवलेत, अजिबात मी कापलेले नाही आहेत. भातात खाताना मोठे तुकडेच चांगले लागतात. तर आता भात पण झालाय, 90% हा भात शिजलाय. तर आता मी दुसऱ्या एका भांड्यात तूप घेते. तूप जरा ह्याच्यात जास्तच घेते, कारण तुपाची चव भाताला खूप छान येते, शिवाय भात मऊ राहायला पण मदत होते. हा भात ताजा खाल्ला गरम गरम तरी खूप छान लागतो आणि खूप तासांनी खाल्ला तरी सुद्धा खूप छान लागतो. मी ही 1 वाटी पूर्ण भरून साखर घेतली आहे. लवंगा भाताची चव आणखीनच वाढवतात. तुपावर साखर घोळवून विरघळवायची. तसेच ड्रायफ्रूट्स सकट हे वाटीभर पाणी मी यात घालते. भात मोकळा आवडत असेल तर तुम्ही अर्धीच वाटी पाणी घाला. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि करूनसुद्धा बघा स्वतः घरी. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्सची क्वांटिटी कमी जास्त ठेवू शकता. आणि मस्त आता उकळी आलेली आहे, म्हणजे साखर तर चांगलीच विरघळलेली आहे. तर आता त्याच्यात घालूया आपण मगाशी शिजवलेला हा भात. मी 2 वाट्या भात टाकणार आहे. मी हा शिजवलेला भात आधी मोकळा करून घेतला आणि मग तो वाटीत भरलेला आहे. नीट मिक्स करून घ्यायचं. माझ्या मते एवढ्या 2 वाटी भाताला एवढे ड्रायफ्रूट्स बरोबर आहेत, कारण भात अजून शिजतो, फुलतो असा आणि थोडासा ड्राय होऊन जातो. हे बघा 10 मिनटं मी शिजवत ठेवलेला, तर त्यातलं पाणी पण नीट आटलं आणि भातानी पाणी शोषून घेतलं. तर भात छान असा झालाय, रंग पण खूप सुंदर आलाय बघा. हा भात मोकळा पण चांगला लागतो, शिवाय असा चिकचिकीत असेल तरी सुद्धा छान लागतो. खात राहावासा वाटतो. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील असा हा छान भात आहे. याला साखर भात असं म्हणतात आमच्या इकडे. तर तुमच्या इथे असा भात बनवत असाल तर तुम्ही काय म्हणता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. हा भात पटकन होतो, तर आजच करून बघा. काल गौरी आवाहन होतं, तर आम्ही आमच्या मामांच्या चाळीत गेलो होतो. ते शेजारी आम्ही सजवलेल्या गौरी आणि गणपती पाहायला गेलो. बघा ना किती छान दिसतोय बाप्पा आणि गौर सुद्धा. मस्त आरास केली आहे. शिवाय चाळीचा गणपती सुद्धा पाहिला. गणपतीची मूर्ती सुद्धा सुंदर आहे आणि जे डेकोरेशन केलंय ते सुद्धा सुंदर आहे. या वर्षीची थीम आहे चाळ. छानच केलंय. तिथल्या सत्यनारायणाची पूजा केली आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी आधीच रात्रीचा स्वयंपाक करून घेतला आणि मग उकडीचे मोदक करायला घेतले. माझ्या मिस्टरांची फरमाईश होती की ऑफिसमध्ये मोदक न्यायचे तर जरा जास्त कर, म्हणून आता जरा जास्त प्रमाण घेतलं आहे. 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं, त्याचे साधारण मध्यम आकाराचे माझे 27 मोदक झाले आणि 1 थापटी. उकडीचे मोदक करण्याची विधी किंवा रेसिपी दाखवण्याचा किंवा बघण्याचा आत्ता जरा जास्तच उत्साह आहे. अगदी सगळ्यांच्या सगळं पाठ झालं, त्यामुळे मी तेच सांगत बसत नाही. फक्त एवढं सांगेन, गूळ किसून घेतो त्याऐवजी गुळकणी घेतली आहे. प्रमाण तेच, 2 वाटी खोबऱ्याला 1 वाटी गुळकणी. गुळकणी घेतल्याने गोडसरपणा हवा तसा येतोच, शिवाय गुळकणी पटकन विरघळल्यामुळे सारण लगेच तयार होतं. रंग जरा गडद येतो, पण त्याने काही फरक वाटत नाही. तुमचे मोदक कळीदार होतात का?
मोदक करायला तुम्ही साचा वापरता का? मी साचा वापरत नाही, मला जसे जमतील तसे मी करते. मऊसूद आणि चविष्ट होतातही. मोदक कळीदार होत नसतील तर अजिबात वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. कारण आपल्या घरातला बाप्पा आपल्याच हातचं खातो. आपण मनापासून त्याच्यासाठी मोदक केलेत हे बाप्पा समजून असतो. म्हणूनच तो पुढच्या वर्षीही आनंदाने आपल्या घरी येतो. वेलची पूड घालून सारण तयार केलं आणि आता पीठ मळून घेते. कळीदार मोदक खूप सुंदर दिसतात, पण येत नाहीत, जमत नाहीत म्हणून अजिबात खट्टू करून घेऊ नका मन सणाला. मोदक करण्याचे तुमचे प्रयत्न चालूच ठेवा. मोठ्या प्रमाणात काही करायचं असेल किंवा शिजवायचं असेल तर मोठी भांडी मग आपोआप बाहेर पडतातच. तर माझे मोदक पूर्ण होईपर्यंत मला रात्रीचे 11 वाजले. आता यांना ऑफिससाठी द्यायला तयार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट, लाईक, शेअर जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.